शकुंतला राजेंद्र खोमणे, गाव झिरपवाडी, तालुका फलटण, जिल्हा सातारा इथून बोलते की आमच्या दारात सदाशिव इंगळे यांनी आमच्या जागेत टपरे टाकून आमच्यावरच भांडणं अॅट्रॉसिटीची खोटी केस टाकून आमच्यावर अन्याय केला आहे. आणि माझे मालक राजेंद्र भीमराव खोमणे कामाला गेले असताना माझे सासरे भीमराव कोंडेबा खोमणे हे 85 वयाचे असून आमच्या दोघांच्यावर अशा शिव्या गाळी करून आम्हाला म्हटलं माझ्या टपरीला हात लावायचा नाही, नाहीतर तुमची मुलगी छटून टाकेन आणि नाहीतर घरात राहून देणार नाही अशी धमकी देऊन आमच्यावर खोट्या अॅट्रॉसिटीची केस करून आम्हाला पोलीस स्टेशनला नेलं. तिथं माझे मालक राजेंद्र भीमराव खोमणे यांना पोलीस स्टेशनला एकही शब्द बोलून दिलेला नाही आणि आमची दखल घेतलेली नाही त्यांनी सुद्धा पोलीस स्टेशनला. आणि नंतर सारखं आम्हाला धमकी देतो रात्रीची येऊन की घरात राहून देणार नाही, तुम्हाला जीव मारेन. आणि याचा पोलीस स्टेशनने पण काही दखल घेतलेली नाही. आम्ही पोलीस स्टेशनला गेलो असताना आमची केस पोलीस स्टेशनला घेतलेली नाही. आमच्यावर अन्याय झालेला आहे, आम्हाला पोलीस स्टेशनने न्याय द्यावा. सरकारने आम्हाला न्याय द्यावा. 10 वर्षाचे आम्ही दोघं माझे मालक मी कामाला आम्ही रोज मजुरी करतो आणि माझी मुलगी 10 वर्षाची, माझी मुलगी एकटी असते घरी. त्यासाठी आम्हाला सरकारने न्याय द्यावा. माझं घर रस्त्याच्या कडेला असतं. काही गुंड असे दारू पिऊन आम्हाला रात्रात झोपा लागत नाही, तर रात्रीची येऊन बसते ती तिथं आम्हाला त्रास देते ती. आमच्या ह्या वहिनी आहेत आणि ह्यांच्या पूर्णपणे अन्याय झालेला. मी सुद्धा कामावर असल्यामुळं ह्यांना हाणमार झाली आणि उगाच काही नसताना ह्यांच्या अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आणि ह्यांना काही कुठला सपोर्ट नाही किंवा काय नाही. आणि त्या व्यक्तीच इथं काही सुद्धा नसताना त्यांनी टपरी टाकली आणि माझीच टपरी आहे म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. ह्याच्यावर काही शासनाने किंवा पोलीस स्टेशनने काहीतरी सपोर्ट केला पाहिजे. हे मी थोडं आपलं समाज बांधव किंवा शासनाला विनंती करतो. त्याचं घर आमच्या घरापासून कितीतरी दूर आहे, तरी तो म्हणतो इथं माझी जागा आहे आणि मला तिथून टपरी हे केलेली आहे आणि आमची नोंद आहे. यांचं काही सुद्धा नसताना त्यांनी तिथं सारखा दमदाई दाटी आणि आमच्या भावाला नरड दाबिलन कापून आणि अशा गोष्टी बोलतोय. आणि हे त्यांचं घर आहे आणि ही आमची पूर्णपणे रामसवाडा आहे आणि इथं फक्त आमचं रामसवाड्याचे सगळे पूर्णपणे घर आहे. आणि टपरी आहे असं अशा प्रकारे केलेलं आहे. असे प्रकारे टपरी टाकलेले आमच्या जागेत. हे असं थोडंफार शासनाने पण थोडंफार आणि ह्याच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा कसा दाखल झाला काही नसताना? काय आमच्या शिवीगाळ केली का कुणाला काय बोललोय काय हे केलंय? उलट ह्यांनाच हाणमार केली आहे.